रामायण आणि नाशिक याचे एक अतूट नातं आहे. रामायणाला सुरुवातच नाशिकपासून झाली असं सांगितलं जातं. मुळात नाशिकला नावच रामायणामुळेच पडलं असल्याची आख्यायिका सांगितली जाते. यामागे एक मोठा इतिहासही आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता वनवासासाठी वनात भटकत होते. त्यांचं वास्तव नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये होतं. भ्रमण करत असताना शूर्पणखेला तिथे राम आणि लक्ष्मण दिसले. तिथे रामाला पाहून शूर्पणखा त्याच्यावर मोहित झाली. मी या प्रदेशातील एक स्वइच्छेने राक्षस आहे अशी तिने स्वतःची रामाशी ओळख करून दिली. इथे सगळे मला घाबरतात. शक्तिशाली रावण विश्वाचा पुत्र माझा भाऊ आहे. मला तुझ्याशी लग्न करायचंय. रामाने तिला सांगितले की तो विवाहित आहे, पण त्याचा धाकटा भाऊ अविवाहित आहे. त्यामुळे तिनं त्याच्याकडे जावं. शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली. शूर्पणखानेही लक्ष्मणाकडे जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण लक्ष्मणाने तिला नकार देऊन रामाकडे जाण्यास सांगितलं. तेव्हा शूर्पणखेला राक्षसांनी सांगितलं की जर तिने आत्ताच सीतेला मारलं तर तिचे लग्न होण्यास काहीच अडचण येणार नाही. तेव्हा सीतेला मारण्यासाठी ती पुढे सरकताच लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले. हे नाक कपिला आणि गोदावरी संगमाच्या ठिकाणी टाकले. त्यामुळे शहराचे नाव नाशिक असं पडलं असं सांगितलं जातं. याबाबत नाशिकचे पुजारी सुयोग महाशब्दे नक्की काय सांगतात एकदा ऐका. हे या जागेचं नाव तपोवन आहे. इथे भगवंत रामाने 1 वर्ष आणि 14 दिवस वनवास केला. ती ही वनवासाची जागा आहे. या ठिकाणी कपिला आणि गोदावरी 2 नद्यांचा संगम झालेला आहे. संगमाच्या काठावरती लक्ष्मणाने जे शूर्पणखेचं नाक छिदन केलं ती ही मुख्य जागा आहे. इथे शूर्पणखेचं नाक छिदन करून नाकाचा जो तुकडा आहे तो गोदावरी नदीमुळे टाकला. नाक कापल्यामुळे या गावाचं नाव झालं नाशिक. पावसाळ्यामध्ये या जागेवर पाणी असतं. हे जागेचं मंदिराचं दर्शन मिळत नाही, म्हणून लक्ष्मण मंदिरावरती शूर्पणखेचं तपश्चर्याची जागा, तिथे शूर्पणखेची नाक कापलेली मूर्ती दाखवलेली आहे. कुंभमेळा जो भरतो नाशिकमध्ये, जे साधू संत येतात ती ही कुंभमेळ्याची जागा आहे. जय श्रीराम. नाशिकच्या बाबतीत ही आख्यायिका आहे. मात्र नाक कापलेल्या शूर्पणखा रावणाकडे गेली, ज्याने राम आणि लक्ष्मण यांना मारण्यासाठी राक्षसांना पाठवले. परंतु रामाने सर्व राक्षसांना मारले. शूर्पणखा अधिकच संतप्त होऊन रावणाकडे गेली. तेव्हा रावणाने आपल्या बहिणीला आश्वासन दिले की तो या अपमानाचा बदला घेईल. त्यानंतर रावणाने सीतेचे अपहरण केले आणि सीतेला वाचवण्यासाठी राम आणि लक्ष्मण यांनी हनुमान आणि वानर सेनेच्या मदतीने लंका जिंकली. हे सर्व याच नाशिक नगरीत घडलं. याचे दाखले रामायणात दिले जातात. त्यामुळेच रामायणात नाशिकला महत्वाचं स्थान आहे. राम वनवासाला निघाल्यानंतर नाशिक नगरीत काही काळ वास्तव्यास होता. इथूनच सीतेचं हरण झालं. त्यानंतर राम सीतेचा शोध घेत रावणाच्या लंकेत पोहोचले. त्यानंतर रावणाचा पराभव करत सीता मातेची सुटका केली गेली. या सर्वाची सुरुवात ही नाशिकमधूनच झाली होती. त्यामुळे रामायणाच्या केंद्रस्थानी नाशिक या शहराला विशेष महत्त्व आहे. याच ठिकाणी सीता गुफाही आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता हे याच ठिकाणी वनवासादरम्यान राहत होते. शूर्पणखा इथं आली आणि नंतर पुढचं रामायण घडलं. किरण नाईक, लोकमत.com, नाशिक.